माहिती होईल ना, अमुक अमुक दादा गेला, अमुक अमुक ताई गेली, अमुक अमुक आई गेली, अमुक अमुक बाबा गेले. ज्याला माहिती होईल त्याच्या डोळ्यामध्ये 2 अश्रू तरी दुःखाचे आले पाहिजेत. अरे रे रे, खूप वाईट झालं रे, खूप वाईट झालं. ऐसी करणी करते चलो. नरदेह म्हणजे साधा सुद्धा नाही दादा. मनुष्य देह म्हणजे साधा आहे का? असा सहज मिळालाय का? पाप पुण्य समकृत हा मग नर्यनिश जायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर कुठला असेल तर हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. बरे का? 84 लक्ष योनीतून सुटण्याचा मार्ग जर कुठला असेल तर हा नरदेह आहे, मनुष्य देह आहे. अज्ञानामध्ये वावरला, भ्रमामध्ये अंधश्रद्धेमध्ये वावरला, देहाधीन झाला, देहबुद्धी अधीन झाला आणि मायाधीन जर झाला तर 83,99,999 योनीमध्ये अडकला जातो. पुढे फिरावं लागतंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम उपजयते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. पाप कर्म जर घडली ना दादा, देहाला एकदाच येणं जाणं आहे, पण जो देह पाप कर्म करतोय त्याला सांभाळणारा मात्र तो देव, त्याला येणं जाणं परत 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 ठेवलेला आहे. त्याला सांभाळणारा तो देव, तो अंतरात्मा. ज्याप्रमाणे आम्ही ड्रेस चेंज करतोय, आम्ही वस्त्र चेंज करतोय, आम्ही कपडे बदली करतोय ना, त्याप्रमाणे त्याला देह बदली करावा लागतोय. जशी तुमची कर्म असतील त्या पद्धतीने, जशी कर्म असतील त्या पद्धतीने. पण याच नरदेहाने जर पुण्य कर्म केली, धर्म कार्य केलं, देव कार्य केलं आणि आयुष्याचा उद्धार करून जर घेतला तर असं म्हटलेलं आहे, नर करणी करेशो नरका नारायण बन जाय. देवासारखा जर वागला ना, देवासारखा जर जगला ना दादा, धर्म कार्य जर केलं, देव कार्य जर केलं, पूजा केली, भक्ती केली, परमार्थ केला, देवाचं नामस्मरण केलं आणि कधीतरी असं वागा की कोणाच्या तरी मुखातून आपल्याला ऐकायला मिळालं पाहिजे, तुम्ही आलात देवासारखे, आलात आमच्यासाठी, तुम्ही म्हणजे आमच्यासाठी देव माणूस आहात. एवढं जरी ऐकायला मिळालं ना आयुष्यामध्ये, तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत. जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत. किती रजोगुणी माणूस आहे हो. एखाद्याच्या मुलीने किंवा मुलाने जर काही वाईट कृत्य केली तर ती वार्ता काही वेळातच अख्ख्या गावात नवे पंचकृषीमध्ये पसरते. पंचकृषीमध्ये पसरते मौली. लहान मुलापासून, तरुणांपासून, वृद्धांपर्यंत, पुरुषांकडे आणि महिलांकडे विषय तोच सुरू असतो. बाबा खरंय की खोटं आहे? बरोबर आहे ना? पण शेजाऱ्यांचा मुलगा भुकेलेला आहे, त्यांच्या घरामध्ये अन्नधान्य नाही आहे, हे आम्हाला शेजारी असून सुद्धा कळत नाही. हे दुर्भाग्य आहे, हे दुर्भाग्य आहे. कुठली वार्ता पोचायला पाहिजे, कुठली वार्ता पोचायला पाहिजे. एखाद्याच्या मुलाची शिकायची इच्छा आहे, शाळा शिकायची इच्छा आहे, एखाद्याच्या मुलीची शाळा शिकायची इच्छा आहे, पण आई वडिलांची परिस्थिती तशी नाही आहे. परिस्थिती अभावी त्यांना शाळेत जाऊ शकत नाही. ही वार्ता आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचली तर आम्ही इतरांपर्यंत पोहोचवत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. ज्या दिवशी आम्ही एखाद्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी पुढे सरसावू, तिथे मदतीचा हात करू ना पुढे, ज्या वेळेला आमच्या शेजारी, आमच्या बाजूबाजूला असलेली मुलं काही वेळेला जर भूकेच्या अवस्थेमध्ये जर तळमळत असतील, त्यांना जर त्यांची भूक भागविण्यासाठी जर त्या ठिकाणी अन्न नसेल आणि आमच्या सारख्याने जाऊन जर त्या ठिकाणी अन्न नियोजन जर केलं अन्नाचं, तर खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी आपण कोण असू मौली? देव असू, देव, देव असू. ह्या पद्धतीने ज्याला जगता वागता आलं तो देव आहे, तो देव आहे. तो चालता बोलता देव आहे माऊली, तो चालता बोलता देव आहे. बघा जरा जगता वागता येतंय का तसं? हा प्रलय जो सांगितलेला आहे, हा प्रलय कुठला आहे माहितीये का? निर्वासना राहायचंय, ज्याची वासना संपली. बरं का? मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. जसा जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये फरक आहे की नाही?
तसा मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. ऐका, श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे, त्याला मृत्यू म्हणतात. श्वास संपलेला आहे बाबा, पण जगणं बाकी आहे. 3-4 वेळा खाट्याच्या खाली उतरवला घरातल्यांनी, कधी जाईल ना बाबा. 4-4, 5-5 वेळा नातेवाईक बघून गेले, सगळे माहिती व्हायचं. बहुतेक आता आटपील 10 महिने लोटले असे. आता सर्वांना जर 3-3, 4-4 वेळा माहिती झालं की आटपील, बहुतेक जो आटपणार आहे त्याला माहिती नाही का मला जावं लागणार आहे, मला कधी कोणत्याही वेळेला जावं लागणार आहे, त्याला माहिती नाही का? म्हणजे श्वास माझे संपत आलेले आहेत हे त्याला माहिती नाही का? पण तरी सुद्धा जर तो पोरांना सांगत असेल का त्यांनी जर खालचा हा माल जर विकायला काढला तर सोडू नका, तो आपल्या लई कामाचा आहे, तरी जर तो सांगत असेल का मला कसं तरी उठत बसत आपल्या मालावर घेऊन चाला, मी ते जुनं चिर ते तुम्हाला उकरून दाखवतो. श्वास संपले, जगणं बाकी आहे, याला मृत्यू म्हणतात, याला मृत्यू म्हणतात. पण श्वास बाकी आहे, श्वास बाकी आहे, जगणं संपलंय. कशासाठी जगणं आहे? देव, देश आणि धर्म, याला मोक्ष म्हणतात, याला मोक्ष म्हणतात. श्वास बाकी आहे, श्वास बाकी आहे, पण जगणं संपलेलं आहे. बरं का? एकदा काय निर्वासना झाली, वासना उरली नाही. बरं का? आणि सांगू का, माणसाच्या जन्माला जर कारणीभूत कोण असेल तर वासना. नाथ महाराज काय म्हणतायत? वासने संगे जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बरं का? जन्माला कारणीभूत जर काही असेल तर वासना, ती वासना जर निर्वासना झाली तर बसा बाबा, हा, ती वासना जर निर्वासना झाली तर तिची झाली अंगे हरिरूप. परिवर्तन करायचं आहे ना, परावर्तित करायचं आहे, परावर्तित करायचं आहे. बरं का? वासना संपणार नाही माणसाची, मरेपर्यंत संपणार नाही, फक्त ती परावर्तित करायची. माऊली, आवड परावर्तित करायची, वासना परावर्तित करायची, दृष्टी परावर्तित करायची आहे. मला सांगा, नेणिवेमध्ये आहे संत चरण नाहीत, मार्गदर्शन नाही, ज्ञान नाही, अज्ञानातून नको ती कर्म घडली, नको ते विचारांनी स्पर्श केला, नको ती कर्म घडली, नको तसा वागला जगला माणूस. बरं का? आणि कालांतराने संत चरण मिळाले, त्याला ज्ञान मिळालं, त्याला कळायला लागलं काय करावं आणि काय नाही करावं, काय केलं मी आणि काय मला करायचं आहे, मला काय करायचं होतं हे त्याला कळलं. आता देह बदलून चालेल का? देह बदलता येईल? चला बाबा, आता या देहाने बरीच काही वाईट कर्म केली, या देहाचा आपण त्याग करू आणि नवीन देह घेऊ. देह बदलता येत नाही, देहामध्ये बदल घडवता येतो. काय देह बदलता येईल? देह बदलता येत नाही, देहामध्ये बदल घडवता येतो. तो देहामध्ये बदल घडवण्यासाठी हे प्रवचन आहे का? धिरडी परिवाराने टाइमपास म्हणून ठेवलं? कळलं पाहिजे हे प्रवचन, कीर्तन, संत चरण, देवपूजा वगैरे कशासाठी आहे? आता बघा, साधं उदाहरण आहे. वाल्ल्या कोळीला कळलं काय करावं काय नाही करावं. बाकीच्या काय आता कथेमध्ये आपण जात नाही, कारण वेळ आपल्याला हे कमी. वाल्ल्या कोळीला कळलं माऊली की काय करायचं काय नाही करायचं. त्यांनी देह बदलला का देहामध्ये बदल घडवला? देह तर तोच आहे ना, देह तर तोच आहे ना. आसन घालताना वाल्ल्या कोली आहे, आसन घालताना वाल्ल्या कोली आहे, आसनातून उठताना वाल्मिक आहे, आसनातून उठताना वाल्मिक आहे. ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार परी, वाल्मिकासारखा कवीश्वर न भूत न भविष्यती. पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिले असं म्हटलेलं आहे. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. उभराटे नाम जपता वाचे. राम म्हणता येत नाही म्हणे, मला म्हणता येते चालेल,
उफराटे नाम जपता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारिले पुण्याचे, ब्रह्मांडावर ते. बसताना वाल्या कोली म्हणून बसले, उठताना वाल्मिक म्हणून उठले. आम्हाला सुद्धा ग्रंथ वाचन करताना बसताना आम्ही कोण असतो बरं? संसारामध्ये कार्य करत असतो म्हणजे संसार रूपी साप आम्हाला दंश करत असतो ना बाबा, त्याचं विष चढतंय की नाही? मुलाबालांना सांभाळायचं आहे ना, पत्नीला आधार द्यायचा आहे, आईवडिलांचा सांभाळ करायचा आहे, समाजाची सेवा करायचंय, कुटुंबाकडे पाहायचंय, शेतीवाडीकडे पाहायचंय, सगळ्याच गोष्टी आल्या. आता जरा कुठे पाऊस झाला की आम्ही बांध बंदिस्ती करायला जातो, माळाची ओळी करायला जातो. आता रोज माळावर एक ना एक रोजचा अड्डा ऐकायला मिळेल आपल्याला. कशावरून बरं? कधीतरी काकूचा, कधीतरी दादाचा, कधीतरी काकांचा, कधीतरी बाबांचा. रोज यांच्या ढेपा आमच्या शेतात पडल्या, यांचा बांध आमच्याकडे आला, यांची वय आमच्याकडे पडली, आंग्रा आमच्या याच्यात घातली. काय हीच अवस्था ना. ज्या वेळेला आम्ही संसारामध्ये कार्य करत असतो ना, त्यावेळेला अनेक विचार आम्हाला स्पर्श करत असतात. त्या विचारातून मोकळं होण्यासाठी, ते विष उतरविण्यासाठी आम्ही वाङ्मयाचा अभ्यास करत असतो, देवपूजा करत असतो, आम्ही प्रवचन श्रवण करत असतो, आम्ही कीर्तन श्रवण करत असतो. बसताना जरी वाल्या कोली म्हणून आसन घातलं तरी उठताना आम्हाला वाल्मिक म्हणून उठता आलं पाहिजे. ज्याला जमलं त्याच्याकडून भक्ती घडली असं म्हणायला हरकत नाही, त्याच्याकडून परमार्थ घडला असं म्हणायला हरकत नाही. पण ऐका, जर बसताना आम्ही वाल्या कोली म्हणून बसत असू आणि उठताना जर डबल अहंकार आम्हाला स्पर्श करत असेल, विशेष म्हणजे अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असेल, ज्ञानाचा, पांडित्याचा, अभ्यासाचा जर अहंकार आम्हाला स्पर्श करत असेल, निर्माण होत असेल, आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी काहीही मिळणार नाही. तुम्ही परमार्थ करताय हा तुमचा भ्रम असेल. पंचप्रलय म्हटलेला आहे. एक दैनंदिन प्रलय, निद्रा प्रलय, मृत्यू मरण प्रलय, आत्यंतिक प्रलय, आत्यंतिक प्रलय. म्हणजे आम्हाला निर्वासना होऊन राहायचं आहे. आता पूर्वीच्या डोळ्यांनी बरंच काय काय बघितलंय, काय आता त्याला जाणीव झाली, माझी दृष्टी कशी पाहिजे, मी काय बघितलं पाहिजे. देव मला कधी आतापर्यंत दिसलाच नाही, ज्या देवाला मी या ब्रह्मांडामध्ये पाहायला पाहिजे. काय सृष्टीचं निरीक्षण करण्यापेक्षा, जगाचं निरीक्षण करण्यापेक्षा मला जगदीश्वराचं निरीक्षण करायचं होतं. मग काय डोळे बदलले का आपण? आता डोळे बदलता येणार नाहीत, दृष्टी बदलता येईल. देवाचंच ऐकायचं होतं, कान बदलता येत नाहीत, ऐकण्याची, श्रवण करण्याची आवड बदलता येईल. तोंडातून देवाचंच बोलायचं होतं, वाचा वैखरी बदलता येणार नाही, शब्द बदलता येतील, त्याच्यामध्ये बदल घडवता येईल. म्हणून ऐका, आम्हाला काय करायचं आहे तर जो नरदेह आम्हाला मिळालेला आहे, शेवटची वेळ येईपर्यंत, शेवटचा या देहाला निरोप घ्यायचा येईपर्यंत त्याच्या आधी आम्ही आमची व्यवस्था करायची. त्याच्या आधी आम्ही आमची व्यवस्था करायची. जावं तर प्रत्येकाला लागणार आहे. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. प्रत्येकाला जावंच लागणार आहे दादा. पण जायच्या आधी, या ठिकाणी या जगाचा निरोप घेण्याच्या आधी आम्हाला काय करायचं आहे तर आमची तयारी करायची आहे, आमचं नियोजन करायचं. जगण्यासाठी प्रत्येक जण नियोजन करत असतो. प्रत्येक जण जगण्याचं नियोजन प्रत्येक जण करण्यामध्ये दंग असतो, गुंग असतो. जगण्याचं नियोजन प्रत्येक जण करत असतो. इथे बसलेल्यांपैकी मृत्यूचं नियोजन किती जण करतात बरं? मृत्यूचं नियोजन किती जण करतात? देवाकडे उदंड आयुष्य मागू नका. काय देवाकडे उदंड आयुष्य मागू नका. संतांनी उदंड आयुष्य मागितलंच नाही, स्वतःसाठी मागितलंय. स्वतःसाठी उदंड आयुष्य मागितलंच नाही. जे दिलंय ना भगवंता, ते तुमच्या स्मरणात आम्हाला घालवता आलं पाहिजे. हिची दान देवा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हिची माझी सर्व गुण.
जे भगवंताने आयुष्य दिलंय ते आयुष्य आम्हाला देव कार्यासाठी, धर्म कार्यासाठी आणि देश कार्यासाठी खर्ची करता आलं पाहिजे. आम्हाला काही करता येतंय का बरं का? बरं का? आम्हाला आमच्या जीवनामध्ये बदल घडवून घ्यायचा आहे, आमच्या देहामध्ये आम्हाला बदल घडवून घ्यायचा आहे. बरं का? शरीर बदलता येणार नाही, शरीरामध्ये बदल घडवता येईल, शरीरामध्ये बदल करता येईल. बरं का? आणि म्हणून मग आम्हाला उदंड आयुष्य मागून काय करायचंय? जे दिलंय ना देवाने त्याच्यामध्ये आम्हाला धर्म कार्य करता आलं पाहिजे, देव कार्य करता आलं पाहिजे, चांगल्या प्रकारे जगता वागता आलं पाहिजे आम्हाला. बरं का? जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, जावंच लागणार आहे प्रत्येकाला. पण ह्या जगाचा निरोप घेण्याच्या आधी आम्हाला काय करायचं आहे? मृत्यूचं नियोजन करायचं आहे. नियोजन करायचं, मरण्याचं पण नियोजन लागतंय. संतांनी आधी तो विचार केलेला आहे, संतांनी नियोजन ते केलं. बरं का? शेवटचा दिवस गोड व्हावा. आम्ही डायरेक्ट शेवटचा दिवस बघतो ना, म्हणून आम्हाला कळत नाही. आम्ही जो दिवस येईल तो दिवस शेवटचा म्हणून जर स्वीकारला, काय आम्हाला काय वाटतंय? 100 वर्ष आयुष्य दिलंय, आताशी 45 पूर्ण झाले, भरपूर बाकी आहे. अरे दादा, 45 मिनिटं पण सांगू शकत नाही आपण. सांगू शकतो का? नाही सांगू शकत. प्रत्येक दिवस गोड करण्याचा प्रयत्न करा. ज्याला वाटत असेल ना शेवटचा दिवस गोड व्हावा, त्याने प्रत्येक दिवस गोड करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे शेवट कधी असेल, कोणत्याही वेळेला आला तरी गोड झाल्याशिवाय राहणार नाही, गोड झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का? आणि म्हणून त्या पद्धतीने आम्हाला जगता वागता आलं पाहिजे. जीवनमुक्त म्हणतात माऊली त्याला, ज्याची वासना संपलेली आहे, जगणं संपलेलं आहे. तो संसारात कार्य करताना दिसेल तुम्हाला, घरामध्ये वावरताना दिसेल, समाजामध्ये कार्य करताना दिसेल, पण त्याचा प्रत्येक कार्याचा उद्देश फक्त एकच असेल: देव, देश आणि धर्म. मुलांची सेवा करेल, आई वडिलांची सेवा करेल, मुलीला आपला बाईला आधार देईल, तो कुटुंबामध्ये कार्य करेल, समाजामध्ये कार्य करेल. पण हे सगळं कार्य करत असताना त्या ठिकाणी फक्त आणि फक्त विचार करतोय, मी व्यक्तीची सेवा करत नसून मी अव्यक्ताची सेवा करत आहे. जो देव आहे ना त्याची सेवा करत आहे मी, पांडुरंग परमात्म्याची सेवा करत आहे मी. बरं का? हा विचार अंतःकरणामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेवटचा प्रलय मांडलेला आहे, ब्रह्मांड प्रलय. ब्रह्मांड प्रलय पहिला दैनंदिन प्रलय, निद्रा प्रलय, मृत्यू मरण प्रलय, अंत्येक्ती प्रलय आणि ब्रह्मांड प्रलय. बरं का माऊली? तर मागे बघा, मला तरी वाटतंय काहीतरी 2000 साल यायच्या आधी, काहींनी ऐकलं असेल तर ठीक आहे, 2000 साल उगवायच्या आधी असं चाललं होतं. अशा काही अफवा आल्या होत्या. आता अफवा म्हणतो कारण त्यावेळेला विश्वास बसला होता काहींचा, की 2000 साली सगळी पृथ्वी, सगळी सृष्टी नष्ट होणार आहे. ऐकलं होतं? ऐकलं होतं माऊली? 2000 बाबा बरोबर ना? 2000 साल निघाला की सगळी सृष्टी नष्ट होणार आहे. 1999 ला लोकांनी काय धोरकूस उठवला होता बरं? आहे ते संपवा. अहो, माणसाची वृत्ती थोडक्यात सांगू का तुम्हाला? थोडक्यात, खालच्या आलीला जर कोंबड्याना रोग आला असा माहीत झाला, वरच्या आलीला रोग न येताच कमी होतात. कसली तातडी करतोय रे आपण, कसली तातडी करतोय. आता दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी सर्वतोपरी उपचार केल्यानंतर आता त्याचा शरीर जर साथ देत नाही, तर मग डॉक्टर काय सांगतात? घरी न्या आणि खाय प्यायला घाला. त्यांच्या अभ्यासाप्रमाणे ते तेच सांगणार ना. ते सांगणार का गीता ऐकावा, गाथा ऐकावा, ज्ञानेश्वरी ऐकावा? ते त्यांच्या पद्धतीने सांगणार. पण आपण काय करायचं ते आपण ठरवायचंय ना. खाय प्यायला घाला म्हणजे जिथून दात आलं तिथून त्याच काम केलंय ना. काय बाबा, तेच काम केलंय ना. खाय प्यायचंच काम केलंय ना. अजून किती? जीवनाचं सार्थक जर करून घ्यायचं आहे तर बघा, ब्रह्मांड प्रलय होईल तेव्हा होईल,
ते 50 वर्षाने होईल, 100 वर्षाने होईल, की अधिक करून हजारो वर्षाने होईल, ते सांगू शकत नाही. आपण जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आपल्या जीवनाचा मार्ग सुखकर आणि सुलभ करण्याचा प्रयत्न करा. आपला उद्धार करण्याचा प्रयत्न करा. आपला उद्धार करण्याचा प्रयत्न करा. बरं का? आपण गेल्यानंतर मग इथे काय आहे, याला महत्व आहे का? बाबा, आपण जर निरोप घेतला या ठिकाणी या जगाचा, नंतर काय त्याला काय महत्व आहे? बघा, मागे असाच एका ठिकाणी प्रवचन होतं आणि त्या प्रवचनामध्ये एक असा विषय आला, कलियुगाचा विषय आला. आणि त्या कलियुगाचा विषय सांगता 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 आज ज्या काही घडामोडी चालू आहेत सद्य परिस्थितीला, बाबा प्रामाणिकपणे सांगा, पश्चाताप होतो की नाही सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर? आज ज्या चाललाय सगळ्या त्या बघितल्यानंतर तुमच्या तोंडातून येत आहे की नाही, काय होतं आणि काय झालंय? येत आहे ना? आता बघा, साधं उदाहरण एकदम. पूर्वी घर कुडाची होती, काडवी आणि कुड, बांबूच्या त्या चिंबी बनवायच्या, त्याचं कुड विणायचं, नाहीतर मग काळवी याच्यावरून आणायचो आपण. कशातून? जंगलातून. दरवाजे पण त्याचेच ना? दरवाजे पण त्याचेच ना? माणसाचा माणसावर विश्वास होता म्हणून चिंदी बांधून जायचा माणूस. एखादी दोरी बांधली ना, ती कशासाठी? प्राण्या पक्ष्यांसाठी. कुठल्या कुत्र्याने दरवाजा उघडू नये, कुठल्या मांजरीने दरवाजा उघडू नये, आतमध्ये प्रवेश करू नये म्हणून माणूस त्यावेळेला दोरी बांधायचा, सुतोर, काथ्या, नाहीतर मग आपला वाख नाही का, तो बांधून जायचा. त्याच्यानंतर माणसाचा माणसावर विश्वास कमी झाला आणि कडी कोंड्या आला. कडी कोंड्या आला, त्याच्यावरही अजून विश्वास कमी झाला आणि कुलपाचा जन्म झाला. कुलपाचा जन्म झाला. आता जर आपण काही ठिकाणी गेलात ना तर बाहेरच बोर्ड असतो, तुम्ही सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये आहात, कक्षात आहात, तुमच्यावर कॅमेरा नजर ठेवून आहे. अरे बापरे, एवढे सूर आहेत का आम्ही? तो बोर्ड असतो, तुमच्यावर कॅमेरा नजर ठेवून आहे. असो, मला फक्त एवढंच सांगा, प्राण्या पक्ष्यांसाठी का माणसासाठी? माणसासाठी. माणूस तेवढा बदललाय. किती बदललाय? 25 वर्ष आई वडील सेवा करतायत, सांभाळतायत, अगदी तर हाताच्या फोडाप्रमाणे सगळं काही सांभाळ करतायत. त्यांचा ज्या पाहिजे ते त्यांना देत आहेत. स्वतःच्या अंगावर ठिगळं पडलेली साडी ती आई घालते, लुगडं घालते. बाप सुद्धा 4-5 ठिकाणी रब केलेली पॅन्ट घालतो, 1-2 ठिकाणी खोचा भरलेला शर्ट घालतो. पण 25 वर्ष त्या मुलांना नवीन कपडे आणून देतात. स्वतः चप्पल अगदी झिजेपर्यंत, रोड लागेपर्यंत चप्पल वापरतात. पण मुलांना मात्र बुट आणून देतात, नवीन चप्पल आणून देतात. 25 वर्षाचं प्रेम 1 महिन्यामध्ये एक मुलगी किंवा मुलगा विसरतोय. 25 वर्षाचं प्रेम त्यांना आठवत नाही. काही 15 दिवसाचं, 1 महिन्याचं प्रेम एखादा कोणी मिळाला ना, एखादी कोणी मिळाली ना, हे सगळं विसरून जातात, सगळं विसरून जातात. कलियुगाची महती अशा प्रकारे सांगितलेली आहे. कलियुगाचं मार्गदर्शन करताना अशा प्रकारे सांगितलेलं आहे की बकासारखे संन्यासी कलीचे भाऊ आहेत. बरं का? बकासारखे संन्यासी म्हणजे बगळ्यासारखा ध्यान असेल त्यांचा. काही माशांना सुद्धा वाटतंय की चला रे संत आले, पण ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला त्याच्याच बाजूचे म्हणतायत अख्खं घरदार आमचं बर्बाद केलंय याने, एक काडी नेऊन उद्ध्वस्त केलंय. बकासारखे संन्यासी, परश्री रथ आणि परद्रव्य हरत. कली म्हणतोय माझे भाऊ आहे. आज चित्र काय पाहायला मिळतंय बरं बाबा? चित्र काय पाहायला मिळतंय? देवाच्या नावात चोरांचा बाजार. देवाच्या नावात चोरांचा बाजार. देव कार्य कमी, धर्म कार्य कमी. देव कार्य पुढे करायचं, धर्म कार्य पुढे करायचं आणि आपला स्वार्थ आपण भागवून घ्यायचा. अशी परिस्थिती आज चालू आहे. अशी परिस्थिती चालू आहे. बरं कमवली. आणि म्हणून मग ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर त्या ठिकाणी तो कलियुग कशा प्रकारे कार्य करतोय, कशा प्रकारे नाही, असं सगळं झाल्यानंतर
प्रवचन झाल्यानंतर एक बाबा येऊन जवळ बसले बर का, आणि विचारायला लागले, महाराज खूप आती चाललंय हो, खूप आती चाललंय बर का. माणूस प्राण्या पक्ष्यांना समजून घेतोय पण माणसाला समजून घेत नाही, हे दुर्दैव आहे. काय बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पाहू, बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या बरं का. आणि ते बाबा म्हणतायत, महाराज खूप आती चाललंय हो, कधी संपणार हा कलियुग, कधी संपणार हा कलियुग. आणि बोलता बोलता ते बाबा बोलतायत, महाराज साधारणतः कलियुगाचे किती दिवस बाकी राहिले असते, कलियुगाचे साधारणतः किती दिवस बाकी राहिले असतील. कधीतरी आपल्याला हा प्रश्न पडला असेल, कलियुगाचे साधारणतः किती दिवस बाकी राहिलेले आहेत. 4 युग भगवंताने निर्माण केली, कृता त्रेता द्वापर आणि कली. कृता युगाला आयुष्य दिलं 17,28,000 वर्ष, त्रेता युगाला आयुष्य दिलं 12,96,000 वर्ष, द्वापार युगाला आयुष्य दिलं 8,64,000 वर्ष, आणि कलियुगाला आयुष्य दिलं 4,32,000 वर्ष. आयुष्य 4,32,000 वर्ष आयुष्य कलियुगाला. किती राहिले तुम्हाला ऐकायचंय? कलियुगाचं आयुष्य किती राहिले तुम्हाला ऐकायचंय? बरं किती झाले ते तुम्ही सांगा, चला 1 मिनिटात लगेच कॅल्सी करून तुम्हाला सांगतो किती राहिले ते. नाही ऐका, बाबांना विचारलं, बाबा तुमचं वय किती आहे? म्हणे 64. देवाने दिलेल्या आयुष्यापैकी सगळंच आयुष्य जर तुम्हाला मिळालं तर 36 वर्षे कलियुगाची बाकी आहेत. देवाने किती आयुष्य दिलंय? कलियुगाला 4,32,000 वर्षे, माणसाला किती? 100 वर्षे. किती झालेत बाबा? 64. राहिलेत किती? आता बाबा गेल्यावर कलियुग आहे का, सत्ययुग आहे का, द्वापर युग आहे का, त्रेता युग आहे? पण ऐका ना दादा, परमार्थ कशासाठी आहे किंवा परमार्थ का करावा? तुम्हाला बसल्या जागेवर जर कलियुग संपवायचा असेल ना, तर आता संकल्प करा, देव देश आणि धर्म कार्यच करणार, नीतीने जगणार, नीतीने वागणार, धर्माचरण करणार. ज्या दिवशी हा संकल्प आम्ही सिद्धीला नेऊ ना, त्या दिवशी आमच्यासाठी कलियुग संपलेला असेल. असत्य नेणे कधी वाचेमध्ये असत्य कधी नाही, सत्य जे येईल ते सत्य. कलियुग संपलेला आहे. आईला आई, ताईला ताई, बाईला बाई, दादाला दादा, बाबाला बाबा. कलियुग संपलेला आहे, कलियुग संपलेला आहे. ऐका ना, रावण ज्या वेळेला सीतामाईला घेऊन आला त्यावेळेला रावणाची पत्नी